ऑटोफेजी आणि नोबेल प्राइज ही काय भानगड आहे? जसं आपल्याला माहीत आहे, भारतीय संस्कृतीमध्ये उपवासाला खूप महत्त्व आहे. जसे हिंदू बांधव एकादशी चतुर्थीला उपवास करतात व मुस्लिम बांधव रमजानला रोजा पकडतात. एकादशीला तुम्ही सुद्धा उपवास केला होता का? आपल्याकडे उपवास हा मेन म्हणजे धार्मिक कारणासाठी करतात आणि त्याचे फायदे सुद्धा आपल्याला माहीत आहेत. जसे की वेट लॉस म्हणजेच वजन कमी करणे, पोट साफ होणे, ताजतवानं वाटणे. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचा कोणता फायदा असेल तर तो आहे ऑटोफेजी. तर ऑटोफेजी म्हणजे काय? जर आपण या शब्दाची फोड केली तर आपल्या लक्षात येईल, ऑटो म्हणजे स्वतःला आणि फेजी म्हणजे खाऊन टाकणे. म्हणजेच शरीरातील पेशी स्वतःची स्वच्छता आणि पुनर्वापर करण्यासाठी स्वतःला खाऊन टाकतात. पेशीतील जुने व खराब घटक हे एकत्र करून त्यांचे लायसोसोममध्ये विघटन केले जाते व ते पुन्हा वापरले जातात. ही प्रक्रिया पेशींचे आरोग्य जपण्यासाठी व टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पण लक्षात ठेवा, अति प्रमाणात ऑटोफेजी झाल्यास या पेशींचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. म्हणून 16 ते 18 तासांचा कालावधी हा उपवासासाठी चांगला मानला जातो. तर ही ऑटोफेजी इतर आजारांमध्ये सुद्धा महत्त्वाची मानली जाते, जसे कॅन्सर आणि अल्झायमर्स डिसीजमध्ये ही प्रोटेक्टिव्ह मानली जाते. तसेच काही जंतूंना मारण्यासाठी ही ऑटोफेजी उपयोगाची ठरते. या अत्यंत महत्त्वाच्या संशोधनासाठी योशिनारी ओहसुनी यांना 2016 सालचा नोबेल प्राइज मिळालेला आहे. तर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि अशाच वैद्यकीय माहितीसाठी फॉलो करा पॅथो मराठी.